तारीख बदलली निर्णय तोच आहे. विजय हा शिवसेनेचा असेल. पूर्ण भविष्य असा विकास घडेल अंबरनाथमध्ये. का एकामेकाच्या टिपा टिपण्यांमध्ये ज्यांचे 2 महिने प्रचाराचे गेले, लोकांच्या विकासावरती कोणी काय बोललं नाही. त्याच्यात कसं आहे, ते गरीब माणूस गेला पाठीमागं, ते जे काय खर्च केला त्याने असं ते पैसे उघड डुबला त्यांचा. अंबरनाथ नगर परिषदेसाठी आज तब्बल 29 पॅनलमध्ये मतदान पार पडलं. हे सगळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडनं त्यांची मतं आपण जाणून घेऊयात की नक्की मतदार राजानं कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकलेलं आहे. काय सांगाल? मतदान पार पडत आहे, मतदान पार पडलं आहे, काय वाटतं मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला? नक्कीच आज आंबेडकरांनी ह्या प्रभाग क्रमांक 2मध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मतदारांना. तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी घरातून आज सकाळपासून बघतोय मी रांगा लावून त्यांनी मतदान केलेलं आहे. तसेच मी आमच्या शहरातील तसेच माझ्या वार्डातील सर्वच नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बरं, अंबरनाथ शहराचा एकंदरीत विचार केला तर अंबरनाथ शहराचं चित्र काय असेल असं तुम्हाला वाटतं? चित्र स्पष्ट आहे. तारीख बदलली निर्णय तोच आहे. विजय हा शिवसेनेचा असेल. बरं, किती नगरसेवक निवडून येतील? शिवसेनेचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्याचं मार्जिन काय असेल विजयाचं? तसे आमचे जे खासदार आहेत आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक मेळाव्यामध्ये त्यांच्या भाषणामध्ये की आमचे जे काय नगरसेवक येतील ते चांगल्या मोठ्या ठिकाणी येतील आणि अंबरनाथमध्ये चांगल्या एक इतिहास घडेल. तिथून आता 2 दिवसा अगोदर आमचे जे नामदार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी देखील भाषणामध्ये तसाच उल्लेख केला. भूतन भविष्य असा इतिहास घडेल अंबरनाथमध्ये आणि चांगल्या प्रकारे शिवसेनेचे कॅन्डिडेट जिंकून येतील असं मला विश्वास आहे. 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काँग्रेस हा पक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण काँग्रेसनं विधानसभेला जवळजवळ 40,000 त्यांना मतदान झालं होतं. त्याच्यामुळे त्यांची दावेदारी देखील प्रबळ आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, तुमचं काय मत आहे? एकंदरीत अंबरनाथचं राजकारण पाहिलं तर तुम्ही किती दावेदार आहात या नगराध्यक्षपदासाठी आणि किती नगरसेवक निवडून येतील? स्पष्ट मत आहे. गेली 25-30 वर्षापासून अंबरनाथ नगरपालिकामध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि लोक यांना वैतागलेली होती आणि कुठेतरी बदल घडवा हा लोकांचा इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासूनच कौल होता. आणि दोन्ही पक्ष जे महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये आहेत आणि आज इथे त्यांची एवढी हेचा ताण होती का एकामेकाच्या टिपा टिपण्यांमध्ये ज्यांचे 2 महिने प्रचाराचे गेले, लोकांच्या विकासावरती कोणी काय बोललं नाही. याचा अर्थ आहे यांनी विकास केलाच नव्हता. फक्त टिपा टिपणी काहीतरी बोलायचं, यांनी काय बोलायचं, सोशल मीडियाचा वापर करायचा, याच्यावर चाललं होतं. तुम्ही लोकांसाठी काय करणार हे त्यांनी 2 महिन्यात दोन्ही पक्षांनी सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये काँग्रेसची जी ताकद आहे ती सर्वांना माहिती आहे की एकतर्फी असून सुद्धा 40,000 मतदान हा काँग्रेसचा मतदार आहेच. पण आज एक चेहऱ्यावरती कुठेतरी प्रदीप पाटील यांच्या चेहऱ्यावरती लोकांना एक ऑप्शन होता. आणि लोक जेव्हा चिडतात तर त्या टायमाला कुठला ना कुठला ऑप्शन शोधतात आणि ऑप्शन शोधल्यामुळे नगरसेवक पण बदली होतात आणि नगराध्यक्ष पण बदली होतात, आमदार पण बदली होतात आणि खासदार पण बदली होतात. पण सर, आपण पाहिलं तरी एकीकडे राज्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आहे. मात्र या पालिका निवडणुकीत तुम्ही वेगवेगळ्या लढलात, त्याचा कुठेतरी तोटा तुम्हाला होणार नाही? तोटा नक्कीच होणार. कारण आमची महाविकास आघाडी होती पण खालच्या लेवलला युत्या होत नाही. कुठलाही पक्ष असू दे, महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, या खालच्या लेवलला यांना युत्या होत नाही, आघाड्या होत नाही. कारण प्रत्येकाला संधी देण्याचा आणि जो तो आपला आपला पक्ष वाढवण्याच्या करता कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी दिली जाते. त्याच्यामुळं ज्यांनी आपले सर्वच तुम्ही बघा, राष्ट्रवादी, अजित पवार गट, BJP, शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस, इकडे शरद पवार गट, मशाल, सर्व वेगवेगळे लढले. कुठेतरी सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून हा एक अजेंडा असतो. म्हणून खालच्या लेवलला कुठेतरी युत्या आणि आघाड्या होत नाही. बरं, 59 नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यापैकी काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्ष किती मतं मिळतील आणि विजय होतील असा तुम्हाला विश्वास आहे? बघा, मतदार राजांनी
आता परत 50 ते 55% हा मतदान केलेला आहे. 2,62,000ची पूर्ण या मतदार होता. जर 50, 55, 60% जर मतदान झाला तर कुठेतरी या दोघी जे पक्ष आहेत, शिंदे गट किंवा भाजप, या दोघांचा फटका यांना एकमेकांना बसून आणि कुठेतरी काँग्रेसला लोकांनी ऑप्शन म्हणून जो कौल दिला होता तो कुठेतरी नक्कीच काँग्रेसला भेटणार. बरं, शिंदे गटाचं म्हणणं आहे की आमचा नगराध्यक्ष होणार, आमची सत्ता येणार. काँग्रेसचं मत आहे की आमचा नगराध्यक्ष होणार, आमची सत्ता येणार. मात्र 2 तारखेचे जे मतदान होतं आज 20 तारखेला झालं. हा 18 दिवसाचा काळ तुमच्यासाठी फायदेशीर होता की कुठेतरी त्याच्यामध्ये तुमचा तोटा झाला? आता आपण काही सांगू शकत नाही. पहिले तो 2 तारखेला होणारे चुनाव, नंतर ते पुढे ढकलला. त्याच्यानंतर ते पब्लिकला पण त्रास झाला आणि जनतेला पण, आणि ते उभा राहिला त्यांना पण. त्याच्यात कसं आहे, ते गरीब माणूस गेला पाठीमागं. ते जे काय खर्च केला त्याने असं ते पैसे उघड डुबला त्यांचा. म्हणजे जो समजा विकासाचा आहे, विकासाचा तर जनता सगळ्यांना माहिती आहे विकास झाला हे नाही झाला म्हणून. ते आज समजा 25-30 वर्ष ते बोलतो शिवसेना यांची सत्ता आहे. मग जनताला हे माहीत पडलं काम केला का नाही केला, कसा निवडून द्यायचा, काय द्यायचं. पण सर, खासदारांनी तर आता तुम्ही पाहिलं शिवमंदिरचा एवढा मोठ्या प्रमाणात विकास करायला लावलाय. 600 कोटीचा निधी आणला. त्यानंतर अंबरनाथ शहरामध्ये कधी आपण स्वप्न पाहिलं नव्हतं की नाट्यगृह होईल, ते नाट्यगृह होत आहे. मग आपण कसं काय म्हणू शकतो की विकास नाही होईल? विकासाचा मग मुद्दा नाही सांगत, ते जनता समोर आहे. विकास केला असेल तर जनता निवडून देणार, नाही केला तर त्यांना नाही निवडून देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त मला एकच बोलायचं आहे, पक्ष कुणाचा पण असो, अंबरनाथला ना एक चांगला दवाखाना नाही, बरं, आणि चांगला शिक्षण नाही, ओके, आणि ते गरिबीला जो काही रोजगार आहे ते अंबरनाथला नाही. पहिले कसे होते, पहिले MIDC होते अंबरनाथला, गॅथलिक, स्वस्तिक, ते राहिलं नाही. अर्धी जनता जे उल्हासनगरला पोट भरत होती, आणि अंबरनाथ जेवढी MIDC होते ते बंद झाले. त्याच्यामुळे ते मला दुःख होतं आहे का गरीब जनताचं इकडं पोट भरायचा, ते आता पोट भरायचा रोजगार त्याचा नाही. बरं, तुमचा राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो अजित पवार गट आहे की शरद पवार? ते अजितदादा गुट्टे. बरं, मग काँग्रेस तुमचे जे सहकारी आहेत, भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट, वेगवेगळे लढत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी तोटा झाला आहे? नाही, तोटा तो पडणारच आहे. मग त्यांची कसे आहे, ते मोठे लोक आहे, ते जे निर्णय घेणार ते आम्हाला समजा लागेल बाबा. पण आता तुम्ही तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार, तुमच्यामुळे जर काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला किंवा इतर पक्षाचा झाला तर तुमचा तोटाच आहे ना. नाही, त्याच्यात कसं आहे माहिती आहे का, ते खालची लोकांचं ते कार्यकर्ता आहे, त्यांना पण एक वेळ भेटायला पाहिजे ना. आपली ताकद आजमावायचं, आपण वाढत एवढं काम केलं आहे. मग त्याचं पण आपण कधी काय, ते खासदारचा इलेक्शन लागला त्याच्या मागे आपण प्रचार करा, आमदारचा निवडणूक लागला त्याच्या मागे प्रचार करा. मग आपल्याला कधी बघायचं आपली ताकद किती आहे, जनता आपल्याला किती मत देतं, आपण किती कामं केले, ते जनता हे टायमाला आपलं बघणार ना. हां, त्याच्यासाठी ते काय हे नाही, ते आपल्या खालच्या लेवलला वेगळा उमेदवार उभा राहिले, नंतर तो एक होणार. बरं, तुम्हाला शेवटचा प्रश्न जसा सगळ्यांना मी विचारला, तुमचा नगराध्यक्ष होईल का आणि किती नगरसेवक निवडून येतील? बघा, हे आता आपल्या जे निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब जर निवड लागणार आहे ते समोर येणार आहे. आता आपण भविष्यवाणी तो नाही ना. अच्छा, ते जनताने निवडून दिला, ते मतमोजणी झाला, त्याच्यानंतर आपल्याला माहित पडणार कोण येणार कोण. पण काँग्रेसचं म्हणणं आहे, आता शिवसेनेचं म्हणणं आहे की आमचा नगराध्यक्ष आणि आमचा नगरसेवक, पण तुम्ही आता बोलतायत की तो भविष्याचा विषय. बरोबर आहे, उद्याच समजेल ना. आता आम्ही काय सांगणार आहे कुणाचा. बरं, हां, आपण पाहिलं की तिन्ही 2 पक्षांचं म्हणजे शिवसेना शिंदे गट किंवा काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आमचा नगराध्यक्ष होणार आणि सगळ्यात जास्त नगरसेवक ते आमचे निवडून येणार. मात्र राष्ट्रवादी अजित पवारांचा गट जो आहे तो ठाम नाही आहे की आमचा नगराध्यक्ष येईल किंवा आमचे नगरसेवक जास्त येतील. ते म्हणतायत की उद्याचा निकालाचा दिवस आहे, मतमोजणीचा दिवस आहे आणि त्या दिवसानंतर स्पष्ट होईल की कोणाची सत्ता येईल. मात्र प्रत्येक पक्ष असं म्हणतोय की आमचा नगराध्यक्ष होईल, आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पालिकेवर आमची सत्ता येईल. मात्र काही लोकांनी अशीही खंत व्यक्त केली की या शहरामध्ये विकास झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, चांगले कॉलेज असतील ते इथे आलेले नाही आहेत आणि आमची सत्ता जर आली तर अंबरनाथकरांना या सगळ्या सुविधा आम्ही देऊ. न्यूज 18 लोकमतचं हे विशेष बातमीपत्र होतं वेबसाठी. तुम्हाला जर ही बातमी आवडली असेल आणि या सगळ्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडल्या असतील किंवा त्याच्या संदर्भातल्या काय तुम्हाला कमेंट करायच्या असतील तर तुम्ही नक्की करा. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजुळानंद, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.